आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीने मस्त झणझणीत मटण करून दाखवणार आहे, मटणाचा रस्सा. तर या ठिकाणी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. तर आपण हळद घालू, त्यानंतर मीठ घालूया आणि 2 मस्त शिट्या करून घेऊया. कुकरला लावून घेऊया सर्वात आधी मटण. हे बघा मस्त मटण शिजून तयार झालेलं आहे. तर आपण आता फोडणी देऊया. तर या ठिकाणी मी लसूण ठेचून घातलेले आहे तेलात, त्यानंतर कांदा बारीक चिरून घातलेला आहे. तो छान फ्राय करून घेऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालूया आणि 3-4 असं मिरची पावडर घालूया. त्यानंतर मटण मसाला घालूया. मटण मसाला घालून झाला की गरम मसाला घालूया. गरम मसाला घालून झाला की छान फ्राय करून घेऊया तेलात. त्यानंतर आपण वाटण घालूया आणि भाजलेलं वाटण घालायचं आणि मस्त 5-6 मिनिटे फ्राय करून ठेवूया. त्यानंतर आपण जो कुकरला जो पाणी होतं गरम तोच घालायचा आणि वरून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि आता 10 मिनिटे छान आपण मटणाला उकळी आणून देऊया आणि मस्त झणझणीत मटण तयार होणार. तर या ठिकाणी आपण मीठ घालूया आपल्या अंदाजे. तर हे बघा अशा प्रकारे झणझणीत कोकणी पद्धतीने मटण तयार